आतापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मधील डिफरंट क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. लास्ट लेक्चर मध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथडची जे प्रॅक्टिस सेट होता, प्रॅक्टिस सेट 2.2 त्याला आपण कंप्लीट केलं होतं. आजच्या लेक्चर मध्ये आपण जो टॉपिक बघणार आहोत तो टॉपिक आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ही खूप इम्पॉर्टंट मेथड आहे. नॉर्मली बोर्डच्या पेपरमध्ये याच्यावरती डिपेंडंट 3 मार्कचा क्वेश्चन फिक्स विचारला जातो. आणि एवढंच नाही तर तुम्ही जर हायर एज्युकेशनमध्ये जर गेले तर 11th-12th म्हणा किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा म्हणा, इथं जे चॅप्टर्स असतात त्यांच्यामध्ये पण आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ही यूज करावी लागते. त्यामुळे ही मेथड आपल्याला नीट समजून घेणं व ते आपल्याला सॉल्व्ह करता येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि थोडं यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करा. तर स्टार्ट करूया आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके पहा, इथं मी स्टार्ट करत आहे. काय आपल्या मेथडचं नाव कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडला सॉल्व्ह करत आहोत. ठीक आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आता नीट समजून घ्या. ओके, तर आपण स्टार्ट करू आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडला. बोर्डवरती मी लिहिलेलं आहे आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड बघायची आहे. सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन असते त्याचा फॉर्म कोणता असतो आपल्याकडे असते ॲज ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे काय असते आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आपल्याला एक प्रिकॉशन घ्यायची आहे. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा जो पर्टिक्युलर a असेल त्याची व्हॅल्यू आपल्याला नेहमी काय दिलेली असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. व्हॅल्यू ऑफ a शुड बी इक्वल टू 1. आणि जर सपोज a ची व्हॅल्यू 1 दिलेली नसेल तर जी काही व्हॅल्यू असेल त्याला आपण 1 मध्ये कन्वर्ट करून घेऊ. समजा आपल्याकडे अशा पद्धतीने इक्वेशन असेल 5x² प्लस 2x प्लस 7 इज इक्वल टू 0. आता इथं a ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. मग आपल्याला काय पाहिजे, इथं 1 पाहिजे, तर आपण करू डिवाइड बाय 5 ऑन बोथ साइड. म्हणजे आपल्याला काय मिळेल 5x² अपॉन किती 5 प्लस 2x अपॉन किती 5 प्लस 7 अपॉन 5 इज इक्वल टू 0 अपॉन 2 म्हणजे किती 0. सो 5 बिकम कॅन्सल. तर आता व्हॅल्यू काय झाली आपली x² प्लस 2 अपॉन 5 इंटू x प्लस 7 अपॉन 5 इज इक्वल टू 0. पण ही गोष्ट समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी लगेच एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. a ची व्हॅल्यू आपल्याला नेहमी किती पाहिजे 1. आणि जर ती 1 दिलेली नसेल तर जी दिली असेल त्या नंबरने आपण दोन्ही साईडला डिवाइड करू. आणि बघा आता इथं a ची व्हॅल्यू किती आहे 1, त्याला 1 च्या फॉर्म मध्ये काय करू कन्वर्ट. अकॉर्डिंगली b ची आणि c ची व्हॅल्यू चेंज होईल, त्याला काही आपल्याकडे ऑप्शन नाही. तर जी काही चेंज व्हॅल्यू असेल त्यालाच आपण कन्सिडर करणार आहोत. तर सगळ्यात पहिले कम्प्लिटिंग स्क्वेअर मधली फर्स्ट स्टेप आपल्याला समजली. सध्यासाठी क्लास 10 च्या लेवलवरती व्हॅल्यू ऑफ a शुड बी इक्वल टू किती असेल 1. आता ही व्हॅल्यू 1 मिळाल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे तर ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके, बघा, जेव्हा तुम्हाला a ची व्हॅल्यू 1 मिळालेली असेल तर आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सिम्पली याच्यामध्ये एक मिडल टर्म कन्सिडर करायची आहे, ज्याला बरेच लोक थर्ड टर्म असं पण म्हणतात. आणि त्या थर्ड टर्मला आपल्याला काय करायचं आहे, एकदा करायचं आहे ऍड आणि एकदा काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट. आणि ही थर्ड टर्म काय असते, ही थर्ड टर्म असते कोएफिशियंट ऑफ x अपॉन 2. आता कोएफिशियंट ऑफ x किती आहे, b आहे, म्हणजे किती b अपॉन 2. आणि त्याचा काय घ्यायचा आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही असते आपली थर्ड टर्म. याला काय करायचं आहे, एकदा ऍड आणि एकदा सबस्ट्रॅक्ट. म्हणजे मी बघा काय करतो, ax चा स्क्वेअर प्लस हा bx जसाचा तसा. बघा प्लस काय लिहित आहे मी b अपॉन 2 आणि त्याचा काय लिहिला मी स्क्वेअर. आता हे काय केले मी ऍड, तर पुढे काय करणार मी सबट्रॅक्ट मायनस b अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस c इक्वल टू 0. आय होप तुम्हाला ही स्टेप समजली असेल. बघा, जर तुम्ही या स्टेपला कन्सिडर केलं त्याची काही व्हॅल्यूच नाही आहे, कारण एकदा मी काय घेतलं प्लस, एकदा काय घेतलं मायनस. पण आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी अशा पद्धतीने कन्सिडर करायचं आहे. आता इथून आपला क्वेश्चन एकदम सिंपल झाला. ओके, फर्स्ट स्टेप काय कन्सिडर केली मी, व्हॅल्यू ऑफ a शुड बी 1. ती 1 नसेल तर आपण 1 च्या फॉर्म मध्ये त्याला काय करू कन्वर्ट. त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे b अपॉन 2 चा स्क्वेअर, एकदा प्लस एकदा मायनस. पुढे काय करायचं आहे बघा, ह्या ज्या पहिल्या 3 टर्म आहेत यावरून आपल्याला एक इक्वेशन लिहायचं आहे. बघा जसं इथं किती आहे ax चा स्क्वेअर आणि त्यातही a ची व्हॅल्यू काय असेल पॉइंट ऑब्वियस 1, म्हणजे 1 आपल्याला काही कन्सिडर करायची आवश्यकता नाही, म्हणून x² आहे तर मी इथे काय लिहिला x लिहिला. त्यानंतर इथलं साइन काय माझं प्लस, सध्या प्लस आहे, मायनस पण असू शकते, तर मी काय लिहिलं प्लस. आणि b अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर मी काय लिहितो इथं b अपॉन 2 कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर.
आणि ह्या टर्मच्या इकडे काय आहे प्लस, तिकडे गेली तर मायनस, मायनस तर प्लस. बघा इथं टर्म मायनस आहे, इकडे काय झाली प्लस b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस किती सॉरी सी इकडे काय प्लस, तर इकडे काय असेल मायनस. तर ही असेल आपली नेक्स्ट स्टेप. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या काहीतरी पर्टिक्युलर कॉन्स्टंट व्हॅल्यू असतील, याला काय करायचं आहे सॉल्व, आणि याला लिहायचं आहे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. हे ऑलरेडी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे, करेक्ट आहे. त्यानंतर हे जे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आन्सर असेल त्याला आपल्याला इकडे आणायचं आहे. नंतर आपल्याला वापरायचा आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला. आणि काय असेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला a प्लस b आणि a मायनस b, करेक्ट आहे. बघा यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यानंतर सिम्पली आपल्याला हे एक ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं ऑलरेडी मिळालेला आहे, तर याची कॅल्क्युलेशन करून आपल्याला काहीतरी एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळेल. काय मिळेल आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू. नंतर आपल्याला काय करायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडने काय करायचं आहे स्क्वेअर रूट, सो दॅट इथला स्क्वेअर काय होईल रिमूव्ह, आणि इथं स्क्वेअर घेतला म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतील, एक असेल प्लस एक असेल मायनस. नंतर आपल्याला ही व्हॅल्यू एकदा प्लस आणि ही व्हॅल्यू एकदा मायनस, असे दोन काय मिळतील रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने काय असते आपली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड असते. ओके बघा, जर तुम्हाला थेरॉटिकल स्टफ समजलाही नसेल तरी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी याचा नक्कीच हेल्प होईल. आणि जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा मी ह्याच्या स्टेप इथे वापरल्या ह्या तुम्हाला डिटेलमध्ये समजतील. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचं एक्झाम्पल मी बोर्डवरती लिहिलेलं आहे. बघा काय क्वेश्चन मध्ये आपल्याला हा क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0. आपण गिवन मध्ये लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0, आणि आपल्याला काय करायचं आहे टू सॉल्व्ह बाय युजिंग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करून मला या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता आपली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये फर्स्ट स्टेप काय होती, आपण चेक करतो a ची व्हॅल्यू आपल्याला 1 दिलेली आहे किंवा नाही. बघा या क्वेश्चन मध्ये a ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1, म्हणजे पहिली स्टेप जी आहे ती ऑलरेडी आपली झालेली आहे, त्यामुळे आपल्याला काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. आपण डायरेक्टली सेकंड स्टेप वरती जाऊ. सेकंड स्टेप काय होती आपली, सेकंड स्टेप होती आपण b ची व्हॅल्यू आधी कन्सिडर करतो काय दिलेली आहे, आणि आपण एक टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करतो. ती टर्म कोणती असते b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपल्याला काय करायचं आहे ऍड आणि परत काय करायचं आहे सबट्रॅक्ट. बघा मग b ची व्हॅल्यू किती आहे इथं 1 आहे, b ची व्हॅल्यू किती आहे 1, त्यामुळे मी काय करतो बघा एक्स स्क्वेअर ऍज इट इज प्लस इथला x ऍज इट इज प्लस. बघा b ची व्हॅल्यू किती होती 1, म्हणून मी काय म्हणतो 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, याला काय केलं मी प्लस. असंच मी काय करतो मायनस 1/2 परत काय ब्रॅकेटचा स्क्वेअर, एकदा प्लस एकदा मायनस, आणि हा -20 जी टर्म आहे ती ऍज इट इज इक्वल टू किती 0. ओके बघा फर्स्ट स्टेप मध्ये a इक्वल टू 1 ऑलरेडी दिलेला होता. सेकंड स्टेप मध्ये मी काय केलं, मी थर्ड टर्म ऍडजस्ट केली आणि ती काय असते b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. b ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके बघा तुम्ही देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज, करेक्ट आहे, प्लस बघा बरं कशाबद्दल सॉरी मायनस कशाबद्दल येईल 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग 1 चा स्क्वेअर किती आहे 1/2 चा स्क्वेअर किती आहे 4, त्यानंतर -20 इक्वल टू किती 0, करेक्ट आहे. पुढे सॉल्व्ह करू आपण. सिम्पली काय येईल आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सध्या मी याला सॉल्व्ह करत नाहीये, याचं कारण तुम्हाला माहितीच आहे, कारण आपल्याला याच्यावरून काय लिहायचं आहे ब्रॅकेट, आणि ह्या टर्म ज्या या साईडने काय होत्या मायनस RHS ला काय होतील त्या प्लस, म्हणजे किती +20 आणि +1/4, करेक्ट आहे. बघा आता पुढच्या स्टेप मध्ये या तीन टर्म वरून आपल्याला काय घ्यायचं आहे एक ब्रॅकेट घ्यायचं आहे, आणि ते ब्रॅकेट कशा पद्धतीने घेतो आपण बघा. सगळ्यात आधी मी काय घेतलं ओपनिंग ब्रॅकेट, एक्स स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर आहे एक्सचा, त्यानंतर मिडल टर्मचा साइन काय आहे प्लस, ओके, आणि 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर आहे 1/2 चा, म्हणजे 1/2 जसाचा तसा, आणि कंप्लीट ब्रॅकेटचं काय घेतलं मी स्क्वेअर. बघा ज्या तीन टर्म आहेत त्या मी काय केलं एका ब्रॅकेट मध्ये कन्वर्ट केल्या. ऍक्च्युअल मध्ये इथं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शनचा फॉर्म्युला यूज होतो, बट तुम्हाला त्याचं काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. एक्स चा स्क्वेअर होता म्हणून एक्स, मिडल टर्मचा साइन प्लस, आणि 1/2 ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर होता म्हणून 1/2 ब्रॅकेट कम्प्लीट, आणि त्याचा काय घेतला स्क्वेअर इज इक्वल टू. इकडे काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. सिम्पली याच्या खाली काहीच नाही म्हणजे काय 1 आहे. 20 × 4 म्हणजे किती 20 × 4 म्हणजे किती झाले 80,
प्लस 1 इंटू 1 म्हणजे किती 1 अपॉन 1 इंटू 4 म्हणजे किती 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करेक्ट आहे पहा कशा पद्धतीने आपल्याकडे नेक्स्ट स्टेप मध्ये असेल x प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ओके पहा 80 प्लस 1 म्हणजे किती 81 अपॉन मध्ये किती आहे 4 बघा मी तुम्हाला सांगितलं होतं इथं आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट नंबर मिळणार आहे करेक्ट आहे आता इथून पुढच्या ज्या स्टेप्स आहेत एकदम सोप्या आहेत काय करायचं आपल्याला सिम्पली इथं घ्यायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच करायचं आहे काय घेताय मी इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड दोन्ही साइडने काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे त्यामुळे इथचा स्क्वेअर काय होईल रिमूव्ह बघा म्हणजे काय असेल x प्लस 1/2 राहील त्याचा स्क्वेअर निघून गेला ब्रॅकेटचा इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं की नेहमी एक व्हॅल्यू असते प्लस एक व्हॅल्यू असते मायनस बघा 81 हा कोणाचा स्क्वेअर आहे 9 चा आणि 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा म्हणजे आपल्याकडे व्हॅल्यू किती आली 9/2 एक व्हॅल्यू प्लस आहे एक व्हॅल्यू मायनस आहे म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू आहेत म्हणून काय म्हणतो मी देअरफॉर x प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2 ओके आणि ऑर मध्ये काय असेल x प्लस 1/2 इज इक्वल टू मायनस 9/2 एक व्हॅल्यू प्लस एक व्हॅल्यू मायनस बघा सिम्पली काय असेल x इज इक्वल टू किती 9/2 मायनस 1/2 ऑर मध्ये काय असेल x इज इक्वल टू मायनस 9/2 मायनस 1/2 करेक्ट आहे पहा इकडे 1/2 प्लस होता इकडे काय झाला मायनस प्लस होता काय झाला मायनस त्याला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे सॉल्व x इज इक्वल टू तुम्ही नीट ऑब्झर्व केलं लक्षात येईल दोघांचा बेस किती आहे 2 म्हणून कंबाईन काय घेतलं मी 2 वरती काय असेल 9 मायनस 1 इकडे जो आपण ऑर मध्ये परत किती x इज इक्वल टू परत दोघांचा बेस सेम आहे म्हणजे डिवाइड मध्ये काय घेतला 2 मायनस 9 मायनस 1 म्हणजे किती मायनस 9 मायनस 1 सॉल्व करा x इज इक्वल टू किती 9 मायनस 1 मीन्स 8/2 म्हणजे x इज इक्वल टू किती 4 करेक्ट आहे ऑर मध्ये जो आपण काय आणणार x इज इक्वल टू मायनस 9 मायनस 1 जेव्हा दोन्ही नंबरचे साइन काय असतात मायनस आणि ते कशामध्ये आहेत ऍडिशन तेव्हा आपण मायनसचा साइन घेतो आणि नंबरची ऍडिशन करतो 9 प्लस 1 म्हणजे किती 10/2 मायनस 10/2 म्हणजे किती 5 तर x च्या किती व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला x च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहेत 2 एक x ची व्हॅल्यू आहे 4 आणि एक x ची व्हॅल्यू किती आहे -5 तर यालाच करणार आपण दीज आर रिक्वायर्ड रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1 अशाच पद्धतीने आपल्याला बुक मध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये आणखी काही क्वेश्चन दिलेले आहेत ओके फ्रेंड्स आता आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू बघा सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे x² प्लस 2x मायनस 5 इक्वल टू 0 इथेच लिहून घेतलं गिवन दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन टू सॉल्व्ह बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आपण आपल्या स्टेप नंबर 1 वरती येऊ स्टेप नंबर 1 काय होती आपली सगळ्यात आधी आपल्याला पाहिजे व्हॅल्यू ऑफ a अँड दॅट शुड बी इक्वल टू 1 बघा इथं a ची व्हॅल्यू 1 आहे का आहे a म्हणजे काय असते x² चा कोएफिशियंट तो ऑलरेडी 1 दिलेला आहे म्हणजे स्टेप 1 आपली ऑलरेडी झालेली आहे स्टेप 2 मध्ये आपण काय करतो आपण थर्ड टर्म ऍड करतो आणि ते थर्ड टर्म काय असते b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर एकदा करतो आपण ऍड आणि एकदा करतो आपण सबट्रॅक्ट सॉल्व्ह करू आपण बघा b ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे त्यामुळे काय घेईल मी देअरफॉर बघा x² प्लस 2x मायनस 5 इक्वल टू 0 हे आपल्याला दिलेलं होतं आता मी पहिली स्टेप माझी ऑलरेडी झालेली आहे a ची व्हॅल्यू किती आहे 1 आपण आता काय घेऊ b/2 ची व्हॅल्यू म्हणजे काय म्हणतो मी x² प्लस ओके x² प्लस किती 2x प्लस बघा b/2 b म्हणजे किती आहे 2 अपॉन किती 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर तर हा काय केला मी ऍड हाच मला काय करावा लागेल सबट्रॅक्ट म्हणजे परत काय म्हणतो मी मायनस किती रे बेटा 2/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -5 इक्वल टू किती 0 करेक्ट आहे आय होप तुम्हाला लक्षात येत असेल b/2 ची व्हॅल्यू काय केली मी b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍड b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर सबट्रॅक्ट आता याला सिम्पली आपण सॉल्व्ह करू बघा काय येईल x² प्लस 2x प्लस 2/2 म्हणजे किती 1 म्हणजे सिम्पली इथं काय आला 1 चा स्क्वेअर मायनस 2/2 म्हणजे काय 1 आणि 1 चा स्क्वेअर काय असतो 1च असतो मायनस किती 5 इज इक्वल टू किती 0 ओके पहा आपल्याला सिम्पली याला काय करायचं आहे सॉल्व्ह काय येईल माझ्याकडे x² प्लस 2x प्लस 1 चा स्क्वेअर तसा तसा -1 -5 आता आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं मायनस मायनस दोन्ही साइन आहेत म्हणून काय होईल मायनस आणि 5 प्लस 6 मीन्स किती 1 इज इक्वल टू 0 बरेच लोक विचार करतील सर मायनस मायनस प्लस का बरं नाही झाला कारण ते कशामध्ये असते मल्टिप्लिकेशन
minus minus become plus in the multiplication and minus minus become minus in the addition. तर आपला मायनस 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 5 प्लस 1 म्हणजे किती 6. ओके पहा आता हा 6 इकडे काय प्लस अदर साइडला काय होतो सॉरी 6 काय मायनस अदर साइडला काय होईल प्लस. ओके पहा काय घेऊ आपण सिम्पली एक्स स्क्वेअर. ठीक आहे बघा आता पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता या पहिल्या 3 टर्मला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि या 3 टर्मवरून आपल्याला एक ब्रॅकेट लिहायचं आहे. कशा पद्धतीने ब्रॅकेट असेल आधी ओपनिंग ब्रॅकेट एक्स स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर आहे एक्सचा. त्यानंतर मिडल टर्मचं साइन काय आहे प्लस आणि 1 चा स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे 1 चा. ब्रॅकेट कंप्लीट आणि त्याला घेतला मी स्क्वेअर इज इक्वल्स टू. ओके बघा 6 इकडे काय आहे मायनस अदर साइडला काय येतो प्लस म्हणजे इज इक्वल टू किती 6 इक्वल टू काय झाला 6. आता काय करायचं आपल्याला सिम्पली याला काय करायचं आहे सॉल्व. बघा आपल्याकडे अशा पद्धतीने स्टेप आली x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू किती 6. आता पुढे आपण काय करत असतो पुढे आपण घेतो स्क्वेअर रूट बोथ साइडला बरोबर. काय म्हणतो मी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड करेक्ट आहे. बघा तर काय सिम्पली x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर निघून जाईल फक्त x प्लस 2 राहील. आणि बघा मला सांगा 6 हा कोणाचा स्क्वेअर आहे 6 हा परफेक्ट स्क्वेअर नाहीये त्यामुळे 6 कोणाचा स्क्वेअर आहे त्याच्या रूटचा आहे. हे आपण फॅक्टरायझेशन मेथड मध्ये पण बघितलं होतं. तर 6 कोणाचा स्क्वेअर आहे 6 आहे रूट 6 चा स्क्वेअर. आणि स्क्वेअर रूट घेतो तेव्हा आपण नेहमी साइन काय घेतो प्लस आणि मायनस कारण तो प्लस रूट 6 चा पण स्क्वेअर होऊ शकतो आणि मायनस रूट 6 चा पण. मग आता दोन व्हॅल्यू आहेत तर सेपरेट करून घेऊ. देअरफॉर काय म्हणतो मी x प्लस 1 इज इक्वल टू रूट 6 और मध्ये काय असेल x प्लस 1 इज इक्वल टू मायनस रूट 6 करेक्ट आहे. म्हणजे काय येईल x इज इक्वल टू रूट 6 इकडे प्लस होता अदर साइडला काय झाला मायनस 1 आणि और मध्ये काय असेल x इज इक्वल टू मायनस रूट 6 आणि मायनस 1. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं 2x च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आणि हेच काय आपले रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन करेक्ट आहे. हे आपले रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके फ्रेंड्स आता आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधला थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करू. काय दिलेलं आपल्याला थर्ड क्वेश्चन मध्ये m² मायनस 5m इक्वल टू मायनस 3 आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बाय युजिंग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर सॉल्व्ह करूया आपण. बघा सगळ्यात आधी मी जे दिलेलं आहे ते ऍज इट इज लिहितो. काय दिलेलं आहे m² मायनस 5m इज इक्वल टू किती आहे मायनस 3 आहे इक्वल टू किती आहे मायनस 3. सिम्पली आता हा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये तर तुम्ही असं ठेवलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही. पण आधी मी कन्वर्ट करून घेतो. काय म्हणतो मी m² मायनस 5m इकडे मायनस 3 आहे प्लस 3 इक्वल टू 0. तुम्ही याला कन्वर्ट नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी करून घेतो त्याला कन्वर्ट. आता मला याला सॉल्व्ह करायचं आहे. सगळ्यात पहिले मी चेक करेल माझी a ची व्हॅल्यू किती आहे. बघा m² चा कोएफिशियंट नाही आहे म्हणजे किती आहे 1 जी आपली मॅन्डेटरी केस असते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड साठी. तर पहिली स्टेप ऑलरेडी झालेली आहे. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो सेकंड स्टेप मध्ये आपण जो b/2 आहे त्याचा कोएफिशियंट घेतो आणि त्याचा काय करतो आपण स्क्वेअर. ओके पहा म्हणून काय म्हणतो मी देअरफॉर ओके बघा काय घेणार आपण m² त्यानंतर मायनस 5m ओके त्यानंतर काय तुम्ही प्लस ओके बघा काय घेतोय मी 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि परत काय करतो मी मायनस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस 3 इक्वल टू 0. इथं काही स्टुडंटला मे बी हा प्रॉब्लेम असू शकते सर b ची व्हॅल्यू मायनस 5 आहे आणि आपण इथं प्लस 5 का बरं घेतली. तर त्याचा काही इफेक्ट नाही आहे कारण मायनसचा स्क्वेअर पण काय असतो प्लस आणि प्लसचा स्क्वेअर पण काय प्लस आणि आपण b च्या टर्मचा ऑलरेडी स्क्वेअर घेणार आहोत त्यामुळे त्याचं काही कन्फ्युजन करण्याची आवश्यकता नाही. सिम्पली मी काय घेतला 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला. त्याचा साइन आपल्याला काही कन्सिडर करायची आवश्यकता नाही. ओके पहा पुढे आपल्याला काय करायचं आहे सॉल्व. सिम्पली काय असेल m² मायनस 5m प्लस किती बेटा 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी प्रत्येक स्टेप मध्ये या टर्मला जसं तसं या 3 टर्म मध्ये कोणता चेंज घेत नाहीये. पुढे आपण सॉल्व करू. मायनस 5 चा स्क्वेअर किती आहे 25/2 चा स्क्वेअर किती आहे 4 प्लस 3 इक्वल टू किती 0. ओके बघा त्याला आपण पुढे सॉल्व करू. काय असेल सिम्पली आपल्याकडे बघा m² मायनस 5m त्यानंतर प्लस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर जसाचा तसा इज इक्वल टू बघा 25/4 इकडे काय आहे मायनस अदर साइडने काय होईल तो प्लस म्हणजे काय घेतलं मी 25 किती 4 त्यानंतर 3 इकडे काय होता प्लस हा अदर साइडने काय झाला मायनस 3
ओके, याला काय करायचं आहे सॉल्व. सिम्पली या 3 टर्म वरून आपल्याला एक ब्रॅकेट लिहायचा आहे आणि त्याचा काय घ्यायचा आहे स्क्वेअर. तर मी सगळ्यात आधी ओपनिंग ब्रॅकेट करतो. m चा स्क्वेअर आहे म्हणून मी काय लिहिला m लिहिला, करेक्ट आहे. मिडल टर्मचं साइन काय आहे मायनस म्हणून इथं काय घेतलं मी मायनस. आणि 5/2 चा स्क्वेअर आहे म्हणून मी काय घेतो 5/2 कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, याला काय करायचं आपल्याला सॉल्व. सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. इथं काहीच डिवाइड मध्ये नाही आहे म्हणजे काय 1 आहे. बघा 25 into 1 म्हणजे किती 25 मध्ये साइन काय आहे मायनस. 4 into 3 म्हणजे किती 12 अपॉन 4 into 1 म्हणजे किती 4. करा सॉल्व झाला सिम्पली. बघा काय येईल m मायनस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 12. व्हॉट इज 25 मायनस 12? 25 मायनस 12 म्हणजे किती असेल 13 अपॉन 4 रिमेन्स ॲज इट इज. अपॉन 4 रिमेन्स ॲज इट इज, करेक्ट आहे. काय म्हणणार आपण देअरफॉर m मायनस 5/2 बघा 13/4. ओके, पुढे आपल्याला काय करायचं आहे आपल्या लक्षात आलं सिम्पली. बघा तर इथं काय करायचं आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय करणार आपण नेक्स्ट स्टेप मध्ये टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ऑन बोथ साइड दोन्ही साइडनं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. वा कशा पद्धतीनं असेल स्क्वेअर रूट. सिम्पली इथं काय राहील m मायनस 5/2 जसाचा तसा इज इक्वल टू काय असेल प्लस मायनस. स्क्वेअर रूट घेतो तेव्हा आपण प्लस मायनस लिहितो. 13 हा कोणाचा स्क्वेअर आहे का नाही, परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणून तो रूट 13 चा स्क्वेअर आहे. आणि 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा. एकदा काय घेणार आपण प्लस, एकदा काय घेणार मायनस. देअरफॉर काय म्हणतो मी m मायनस 5/2 इज इक्वल टू रूट 13/2. ओके, आणि ऑर मध्ये काय असेल m मायनस 5/2 इज इक्वल टू मायनस रूट 13/2. करेक्ट आहे. इकडे मायनस आहे अदर साइडने काय होईल प्लस. म्हणजे m इज इक्वल टू किती रूट 13/2 प्लस 5/2. आणि ऑर मध्ये काय असेल m इज इक्वल टू मायनस रूट 13/2 प्लस 5/2. परत तुम्ही ऑब्झर्व करू शकता दोघांचा डिनॉमिनेटर काय सेम. म्हणजे आपण काय लिहू शकतो m इज इक्वल टू रूट 13 प्लस 5/2. आणि ऑर मध्ये काय असेल m इज इक्वल टू मायनस रूट 13 प्लस 5/2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं आपण कम्प्युटिंग स्क्वेअर मधला थर्ड क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 यामध्ये आपल्याला थोडा चेंज करायचा आहे. आणि तो चेंज काय त्यामध्ये a ची व्हॅल्यू ही आपल्याला 1 दिलेली नाहीये. ओके फ्रेंड्स, तर प्रॅक्टिस सेट 2.3 मधील 4th क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. आणि क्वेश्चन आपल्याला बघा काय दिलेला आहे. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे 9y² minus 12y plus 2 equal to 0 and to solve it by completing square method. बघा आता स्टेप 1 मध्ये आपला चेंज आहे. प्रिव्हियस 3 क्वेश्चन मध्ये जो चेंज आपल्याला करायची आवश्यकता नव्हती, जिथं आपल्याला 1 ही व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली असायची, पण इथं a ची व्हॅल्यू बघा किती दिलेली आहे 9 दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला इथं तो चेंज करावा लागेल. सॉल्व्ह करू आपण. एकदम सोपा आहे, नीट समजून घ्या. काही जास्त त्यामध्ये असं काही डिफिकल्ट नाहीये. पाकाने तुम्ही देअरफॉर 9y² मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू किती 0. आता ह्या 2-3 ऍडिशनल स्टेप आहेत. बघा a ची व्हॅल्यू किती आहे 9. म्हणजे आपण करू डिवाइड बाय 9 ऑन बोथ साइड. इथं लिहित आहे मी बघा डिवाइड बाय 9. डिवाइड बाय 9 ऑन बोथ साइड. दोन्ही साइडनं आपल्याला कशाला डिवाइड करायचं आहे 9 ना. जी व्हॅल्यू इथं दिलेली असेल त्या व्हॅल्यूने काय करायचं डिवाइड. म्हणजे काय सिंपल 9y² मायनस 12y प्लस 2 डिवाइड बाय व्हॉट 9 इज इक्वल टू किती 0 डिवाइड बाय 9 ना. आपण 9 ने काय केलं दोन्ही साइडला डिवाइड करा. डिवाइड बघा 9 डिवाइड बाय सेपरेट डिवाइड होईल या साइडला LHS ला काय 9y² अपॉन 9 मायनस 12y अपॉन किती 9 प्लस किती 2 अपॉन 9. करेक्ट आहे. सेपरेट डिवाइड केलं इज इक्वल टू 0 डिवाइड बाय एनिथिंग इज 0. काय मिळेल सिम्पली आपल्याला 9/9 मीन्स व्हॉट 1. म्हणजे आपल्याला लिहायची आवश्यकता नाही. काय मिळेल y² मायनस बघा 12 आणि 9 दोघे कशाच्या टेबल मध्ये आहे 3 च्या. 3 4 जा 12 3 3 जा 9 म्हणजे किती 4/3 मल्टिप्लाइड बाय किती y प्लस किती बेटा 2/9 इज इक्वल टू किती 0. बघा तर इथं a ची व्हॅल्यू परत आपल्याला किती मिळाली 1, जी आपल्याला दिलेली नव्हती. तर ह्या ज्या पर्टिक्युलर स्टेप आहेत ह्या ऍडिशनल स्टेप आहेत.
मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑलरेडी व्हॅल्यू दिली होती, त्यामुळे आपल्याला हे स्टेप करण्याची आवश्यकता नव्हती. सिंपल आपण 2-3 स्टेप केले आणि आपलं इक्वेशन आपण ऑब्टेन केलं. आता मार्क करा b ची व्हॅल्यू आधी किती होती -12, पण आता ती किती आहे 4/3 आहे. मग आपल्याला ही नवीन व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे टू ऍड अँड सबट्रॅक्ट. ओके बघा कशा पद्धतीने लिहितो मी या क्वेश्चनला. हा y² ॲज इट इज -4/3 टाइम्स y ॲज इट इज प्लस आता मला थर्ड टर्म घ्यायची आहे. बघा माझी टर्म किती आहे, b ची व्हॅल्यू आहे 4/3 आणि याला डिवाइड मध्ये काय करतो मी 2 करतो. डिवाइड बाय किती 2 आणि ब्रॅकेटचा काय घेतो मी स्क्वेअर. याला आपल्याला काय करायचं आहे ऍड आणि यालाच आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्ट. हा 4/3 ॲज इट इज डिवाइड बाय 2 परत ब्रॅकेटचा काय स्क्वेअर. ओके आणि प्लस किती 2/9 इज इक्वल टू 0. आय होप तुम्हाला ह्या 2 स्टेप समजल्या असतील काय करत आहे मी. बघा b ची व्हॅल्यू किती आहे 4/3 हा घेतला मी 4/3 अपॉन किती 2 आणि ब्रॅकेटचा काय घेतला स्क्वेअर. परत 4/3 डिवाइड मध्ये किती 2 ब्रॅकेटचा काय स्क्वेअर. बघायच्या अपॉन मध्ये 2 नाही म्हणजे काय 1 आहे, काहीच नाही म्हणजे काय 1 आहे. याच्या डिवाइड मध्ये काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. तर आपण पुढच्या स्टेप मध्ये सॉल्व्ह करू. काय असेल सिम्पली y² -4/3 टाइम्स y प्लस कशा पद्धतीने सॉल्व्ह होईल सिम्पली हा 4/3 जसाचा तसा आणि डिवाइड मधली टर्म जर वरती गेलीत का होईल इनवर्स होईल म्हणजे 1/2 येईल. बघा जो 2/1 होता तो काय झाला 1/2 कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर. करेक्ट आहे. परत मायनस हा 4/3 परत टर्म काय होईल इनवर्स म्हणजे 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2/9 इज इक्वल टू किती 0. एकदम सोपा आहे ते. करेक्ट आहे. पहा हे कॅन्सलेशन होते 2 1 जा 2 2 2 जा 4 परत 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे काय उरलं आपल्याकडे y² -4/3 y प्लस किती उरला बेटा 2 × 1 म्हणजे किती 2 अपॉन 3 × 1 म्हणजे किती 3 ब्रॅकेटचा किती स्क्वेअर मायनस बघा 2 × 1 म्हणजे किती 2 2 चा स्क्वेअर म्हणजे किती 4 3 × 1 म्हणजे किती 3 आणि 3 चा स्क्वेअर म्हणजे किती 9 प्लस किती आहे 2/9 इक्वल टू किती 0. सिम्पली ह्या पहिल्या 3 टर्म मला जशा तशा लिहायच्या आहेत. काय ते y² -4/3y प्लस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. फर्स्ट 3 टर्म ॲज इट इज आणि ह्या ज्या टर्म आहेत ह्या मला RHS ला पाठवायचे. 4/9 काय होता मायनस तो काय होईल प्लस. करेक्ट आहे. आणि 2/9 काय होता प्लस तो काय होईल मायनस. ओके सॉल्व्ह करू आपण. त्या पहिल्या 3 टर्म वरून आपल्याला एक ब्रॅकेट लिहायचा आहे आणि त्याचा काय लिहायचा आहे स्क्वेअर. ओके बघा y चा स्क्वेअर आहे म्हणून ओपनिंग ब्रॅकेट मध्ये गेली तुम्ही y मिडल टर्मचा साइन काय आहे मायनस 2/3 चा स्क्वेअर म्हणजे काय तुम्ही सिंपल 2/3 आणि कंप्लीट ब्रॅकेटचा काय म्हणलं मी स्क्वेअर. करेक्ट आहे. y चा स्क्वेअर होता म्हणून y 2/3 चा स्क्वेअर होता म्हणून 2/3 मिडल टर्मचा साइन कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर. सॉल्व्ह करायला अदर साइडला बघा कंबाईन डिवाइड मध्ये किती आहे 9 आणि 4 - 2 वरती काय राहील 4 - 2. करेक्ट आहे. म्हणजे सिम्पली आपल्याकडे काय आलं y -2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 - 2 म्हणजे किती 2 अपॉन किती 9. पुढे आपल्याला काय करायचं आहे टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. काय घ्यायचं आहे आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडने काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट. म्हणजे आपल्याकडे व्हॅल्यू कशा पद्धतीने येतील. पहिली व्हॅल्यू असेल आपली y -2/3. करेक्ट आहे. स्क्वेअर काय होईल रिमूव्ह इज इक्वल टू बघा आता स्क्वेअर रूट घेतला म्हणून सगळ्यात पहिले मी प्लस आणि मायनस लिहिल. 2 हा कोणाचा स्क्वेअर आहे का नाही तर तो कोणाचा आहे √2 चा आहे आणि 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा म्हणून अपॉन मध्ये किती आला 3 कारण मी काय घेतलेला आहे स्क्वेअर रूट. एक व्हॅल्यू आहे प्लस एक व्हॅल्यू आहे मायनस म्हणून काय लिहिणार मी देअरफॉर y -2/3 इज इक्वल टू √2/3 हे झाली प्लस व्हॅल्यू आणि ऑर मध्ये काय लिहित आहे मी y -2/3 इज इक्वल टू -√2/3. सिंपल त्याला सॉल्व्ह करा. y इज इक्वल टू किती √2/3 हे मायनस व्हॅल्यू होती इकडे काय झाली प्लस 2/3. ओके y इज इक्वल टू -√2/3 ऑलरेडी होता इकडे गेला त्याला प्लस 2/3 म्हणजे सिंपल व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे y इज इक्वल टू दोघांच्या डिवाइड मध्ये किती आहे 3 म्हणून कंबाईन डिवाइड मध्ये घेतला मी 3 आणि किती √2 + 2 म्हणजेच मी याला 2 + √2 पण लिहू शकतो 2 + √2 आणि इकडे किती आहे ऑर मध्ये किती आहे y इज इक्वल टू परत कंबाईन डिवाइड मध्ये 3. ओके
-√2 + 2 म्हणजेच किती 2 - √2 एकच आहे ते. तर हे दोन काय असतील आपले रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट 2.3 मधला 4th नंबरचा क्वेश्चन, ज्यामध्ये आपल्याला a ची व्हॅल्यू 1 दिलेली नव्हती. तर आधी आपण स्टेप वापरल्या, त्याची व्हॅल्यू काय कन्वर्ट केली 1. त्यानंतर इथं परत आपण रेग्युलर प्रोसिजरने सॉल्व्ह केलं. फक्त थोडे नवीन कॅल्क्युलेशन आहेत, तुम्हाला त्याला नीट समजून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला आणखी 2 क्वेश्चन दिलेले आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये, ज्यामध्ये a ची व्हॅल्यू 1 नाही आहे. हे क्वेश्चन्स आपण आपल्या रेग्युलर क्लासमध्ये सॉल्व्ह करूया. ठीक आहे, किंवा तुम्ही घरी त्याची प्रॅक्टिस करू शकता. ऑल द बेस्ट.